students. Myself Supriya Patil. I am from AGM College Karad. We started the topic microprocessor and organization of 8085. In that we have completed last point introduction to microprocessor and organization of microcomputer system. In today's lecture we have to discuss about evaluation of microprocessor. What is evolution? Evaluation means their changes किंवा इव्हॅल्युएशन म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळा झालेला बदल. म्हणजे आता समजा एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं फंक्शन, आता समजा मायक्रोप्रोसेसरचं आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे झालेले बदल तेच आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर या पॉइंटमध्ये. आता फर्स्टली क्वेश्चन कसा येतो तुम्हाला बोर्ड पेपरला की राईट अ शॉर्ट नोट ऑन इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ईच. म्हणजे याच्यामध्ये इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर मध्ये टोटल किती जनरेशन्स आहेत आणि त्याच्यावरती एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातं. सो इन इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर याच्यामध्ये टोटल 5 जनरेशन आहेत. याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन अँड फिफ्थ जनरेशन. इन less than 15 years we have to see 5 generation of microprocessor. Before the 2000 म्हणजे 2000 साली त्याच्या अगोदर पासून टोटल आपल्याला 5 जनरेशन बघायला मिळतात. त्याच्यानंतर सुद्धा मायक्रोप्रोसेसर मध्ये काही नवीन चेंजेस बघता आले. त्याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर किंवा फर्स्ट मायक्रोप्रोसेसर कधी आला ते आपण फर्स्ट जनरेशन मध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर मायक्रोप्रोसेसर हा कसा तयार केला गेला ते आपण बघणार आहोत. आता मायक्रोप्रोसेसर त्यालाच काय म्हटलेलं आहे? इट मीन्स दॅट मायक्रोप्रोसेसरला शॉर्ट नेम काय असेल? इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलेलं एमपी किंवा म्यू पी असं मायक्रोप्रोसेसरला शॉर्ट नेम दिलेलं आहे. म्हणजेच काय तर आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. आता हा इंटिग्रेटेड सर्किट तयार कसं झालं मागच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं, तरी पण आणखी एकदा आपण बघू की इंटिग्रेटेड सर्किट कसं बनलं जातं. फर्स्टली तुम्ही बघितलं असेल पी टाईप आणि त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किटमध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं तर पी आणि एन टाईप सेमी कंडक्टर मटेरियल यूज केलं जातं. पी टाईप आणि एन टाईप सेमी कंडक्टर मटेरियल यूज केलं जातं. आता ह्याच्यापासून काय तयार केलं जातं तर सेमी कंडक्टर मटेरियल पासून फर्स्टली ट्रान्झिस्टर तयार करण्यात, त्याच्यावरून काय तयार करण्यात आले? डायोड. सेमी कंडक्टर मटेरियल पासून डायोड तयार करण्यात आले. सेमी कंडक्टर मटेरियल म्हणजे कोणतं तर ह्याच्यामध्ये मेनली 2 मटेरियल्स यूज केले जातात. ते कोणते? सिलिकॉन और जर्मेनियम. सिलिकॉन आणि कोणतं असेल? जर्मेनियम. हे 2 मटेरियल मोस्टली सेमीकंडक्टर मटेरियल मध्ये यूज केले जातात. सेकंड असेल एन टाइप. पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल पासून काय तयार करण्यात आले? डायोड. डायोडचा यूज करून काय बनवण्यात आले? ट्रान्झिस्टर. काय तयार करण्यात आले? ट्रान्झिस्टर. आफ्टर द invention of transistor ICs appeared on the scene at the end of 1950. ट्रान्झिस्टर हा बेस घेऊनच नंतर काय बनवण्यात आले? आयसी. मग ट्रान्झिस्टर कोणते कोणते असतील तर त्याच्यामध्ये एनपीएन ट्रान्झिस्टर किंवा पीएनपी ट्रान्झिस्टर हे 2 ट्रान्झिस्टर त्याच्यावरून बनवण्यात आले. ट्रान्झिस्टरचा यूज करून नंतर काय बनवण्यात आले? लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स मग त्याच्यामध्ये माहित असेल तुम्हाला कोणते कोणते लॉजिक गेट्स आहेत. अँड असेल, ऑर असेल किंवा जे युनिव्हर्सल गेट असतील त्याच्यामध्ये हे 2 बेसिक गेट यूज करून त्याच्यावरून नॅन्ड किंवा नॉर असे बेसिक गेट्स तयार करण्यात आले. गेट्सचा यूज करून द कॉम्बिनेशन ऑफ 2 गेट्स आर यूज टू कॉम्बिनेशनल सर्किट्स बनवण्यात आले. म्हणजे 2 गेटचा यूज करून काय केले? कॉम्बिनेशनल सर्किट बनवले. काय केले? कॉम्बिनेशनल सर्किट बनवले. मग ते कशासाठी तर ते त्याच्यामध्ये डेटा स्टोरेज साठी. डेटा स्टोरेज मग
डेटा स्टोरेज कशामध्ये करू शकतो आपण, फ्लिप फ्लॉप्समध्ये, किंवा हाफ ॲडर फुल ॲडर कशासाठी यूज करू शकतो, तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी हाफ ॲडर किंवा फुल ॲडर आपण यूज करतो. मग हे कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे दोन लॉजिक गेटचा यूज करून कॉम्बिनेशनल सर्किट बनवण्यात आले. मध्ये कोणते, तर हाफ ॲडर किंवा फुल ॲडर किंवा फ्लिप फ्लॉप्स असतील. मग त्याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप कोणते, तर JK फ्लिप फ्लॉप, SR फ्लिप फ्लॉप, D फ्लिप फ्लॉप, T फ्लिप फ्लॉप असे वेगवेगळे फ्लिप फ्लॉपचे टाइप्स बनवण्यात आले. नंतर ह्याचा यूज करून गेट्स आणि फ्लिप फ्लॉपचा यूज करून काय बनवण्यात आलं, तर ICs म्हणजे काय, इंटिग्रेटेड सर्किट. असं हे सिक्वेन्स आहे. याच्यावरून सेमीकंडक्टर मटेरियलवरून इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच ICs म्हणजेच मायक्रो प्रोसेसर इन्व्हेंट करण्यात आला. अशा प्रकारे हे इव्हॅल्युएशन करण्यात आलं. बट आता ते इव्हॅल्युएशन एकदम झालं का, तर नाही, त्याच्यामध्ये थोडा चेंज होत गेला प्रत्येक स्टेपमध्ये. मग फर्स्ट जनरेशनमध्ये थोडाफार चेंज झाला असेल, मग तो किती बीटचा असेल, किती बाईटचा असेल ट्रान्झिस्टर, ते आपण आता बघू इन फर्स्ट जनरेशन. पहिले जनरेशन बघू आपण ह्याच्यामध्ये. फर्स्ट जनरेशन. इन फर्स्ट जनरेशन in 1971 first microprocessor are invented or first microprocessor introduced in the market was Intel 4004. म्हणजे इंटेल या कंपनीने 4004 हा मायक्रोप्रोसेसर किती साली इन्व्हेंट केला किंवा इंट्रोड्यूस केला, 1971 साली हा इन्व्हेंट केला. आणि हा किती बीटचा होता, तर 4 बीटचा. 4 बीट म्हणजे काय, तर 00002 कुठपर्यंत असणार आहे, 1111. अशा प्रकारे हा टोटल 4 बीटचा मायक्रोप्रोसेसर इन्व्हेंट केला. कुणी, इंटेल या कंपनीने. असे बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे मायक्रोप्रोसेसर अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं इंट्रोडक्शनमध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या असतील, तर त्याच्यामध्ये मेन असेल इंटेल, नंतर मोटोरोला, झायलॉग, तोशिबा असे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोप्रोसेसर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता हा कुठल्या शास्त्रज्ञानं इंट्रोड्यूस केला, तर फझील या सायंटिस्टनं हा 1971 साली फर्स्ट मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला मार्केटमध्ये. याच्यामध्येच सेकंड कधी इंटेल याच कंपनीने सेकंड मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला, तो किती साली, तर 1972 साली 8008 हा मायक्रोप्रोसेसर यूजफुल केला. आता याच्यामध्ये हा मायक्रोप्रोसेसर पहिला इन्व्हेंट केला, ह्याचा यूज काय, तर हा कॅल्क्युलेटरमध्ये यूज केला जातो. कशामध्ये, हा कॅल्क्युलेटरमध्ये यूज केला जातो. सेकंड आहे तो 8008 हा किती साली इन्व्हेंट केला, तर 1972 साली इन्व्हेंट केला. 8008 हा किती बीटचा आहे, तर हा 1 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे. आणि हा यूज कशामध्ये होतो, तर कॅल्क्युलेटर ॲज वेल ॲज कंट्रोल पॅनल्स, कॅल्क्युलेटर ॲज वेल ॲज कंट्रोल बोर्ड किंवा कंट्रोल पॅनल्समध्ये तो यूज केला जातो. असेल सेकंड. याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक यूज केल्या गेल्या, जसं की लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजेच काय, LSI सिस्टीम. LSI सिस्टीम म्हणजे काय, तर पहिल्यांदा काय होती, ती 4 बीटची होती. नंतर लार्ज स्केल म्हणजे टोटल 8 बीटसाठी. 8 बीट म्हणजे कोणते, तर टोटल 00000000 हे किती झाले, हे टोटल 8 बीट म्हणजेच 1 बाईट एवढं त्याचं स्टोरेज झालं. म्हणजे त्याची स्केल कशी इंटिग्रेट झालेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टोटल किती असतील, 45 इन्स्ट्रक्शन यूज करून हा सेकंड मायक्रोप्रोसेसर इन्व्हेंट करण्यात आला. नेक्स्ट असेल तो मोटोरोला कंपनीने केलेला, त्याच जनरेशनमध्ये 4th जनरेशन मधलाच असेल तो मोटोरोलाने केलेला आहे. तो कोणता असेल, 6800 हा असेल. सेम इयर कोणता असेल, 6800 हा मायक्रोप्रोसेसर आहे. हे असेल 4th जनरेशन मध्ये. टोटल पहिला कोणता असेल, 1971 मध्ये 4 बीटचा 4004. सेकंड असेल तो 1972 मध्ये 8008 हा 8 बीटचा असेल. कशामध्ये यूज केला जातो, तर कॅल्क्युलेटरमध्ये आणि कंट्रोल पॅनल्समध्ये हे मायक्रोप्रोसेसर यूज केले जातात. इन सेकंड जनरेशन वी हॅव टू discuss the second generation microprocessor is in the second generation मध्ये कोणता असेल, तर in 1974 मध्ये इंटेलने कोणता मायक्रोप्रोसेसर
प्रोसेसर इंट्रोड्यूस केला असेल तो असेल 8080 अँड 6800 हा असेल तो इंटेलने केलेला आहे. 8080 हा किती बीटचा असेल तर 8 बीटचा मायक्रो प्रोसेसर आहे आणि हा असेल 6800. आता बघा तुम्हाला समजलं असेल की सिरीज कशी 8080 ही सिरीज म्हणजे 80 असेल सुरुवातीला तर ती सिरीज इंटेलने इंट्रोड्यूस केलेली आणि 68 असेल सुरुवातीला तर ती कोणी केलेलं आहे तर ती मोटोरोला कंपनीने केलेली आहे. कोणत्या मोटोरोला कंपनीने इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता ह्याचा यूज काय तर ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे म्हणजे जसं की आपण फर्स्ट जनरेशन मध्ये बघितलं की तो फक्त कॅल्क्युलेटर मध्ये यूज केला जातो. बट इन सेकंड जनरेशन द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोप्रोसेसर हॅज बीन द डायरेक्शन टुवर्ड्स कम्प्लीट द मायक्रो कम्प्युटर सिस्टम. म्हणजे हा मायक्रो प्रोसेसर हा फक्त कॅल्क्युलेटर मध्ये न यूज करता एक छोटासा मिनी कम्प्युटर म्हणजे स्मॉल कम्प्युटर किंवा स्मॉललाच काय म्हणतो आपण मायक्रो कम्प्युटर मध्ये यूज करण्यात आला. मग त्याच्यामध्ये काय काय कशासाठी यूज केला जातो तर त्याच्यामध्ये तो कशात काम करतो CPU रॅम कशासाठी तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी परमनंट मेमरी म्हणतो किंवा टेम्पररी मेमरी असेल रॉम असेल नंतर क्लॉक सर्किट असेल नंतर इनपुट आउटपुट पोर्ट्स असतील असे वेगवेगळे त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. हे सर्व प्रोग्राम्स कशामध्ये यूज केले जातात तर सेकंड जनरेशनच्या मायक्रोप्रोसेसरमध्ये. ह्याचे एक्झाम्पल काय असतील मग इंटेलमध्ये तर याच्यामध्ये आणखी प्रोसेसरचे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे 8048 आणि 8028 हे कोणी हे इंटेलने इंट्रोड्यूस केलेले आणि मोटोरोलाचे कोणते मोटोरोलाने इंट्रोड्यूस केलेला आहे ते 6800 हे दोन असतील. हे कशाचं एक्झाम्पल असेल मोटोरोलाने इंट्रोड्यूस केलेल्या मायक्रोप्रोसेसरचे एक्झाम्पल असेल. हे समजलं सेकंड जनरेशनमध्ये कोणते कोणते इंटेलने इंट्रोड्यूस केलेले आणि कोणते मोटोरोलाने इंट्रोड्यूस केलेले मायक्रोप्रोसेसर. इन नेक्स्ट जनरेशन इज थर्ड जनरेशन. In third generation, introduced 8085 किंवा 8086 microprocessor introduced in 1978. 1978 मध्ये कोणता आला तर 8085 किंवा 86 हे किती साली 1978 ला. आता हा किती बीटचा असेल तर 16 बीट मायक्रोप्रोसेसर आहे. इट इज अ 16 बीट मायक्रोप्रोसेसर and in third generation memory space was याच्यामध्ये मेमरी स्पेस कसा असेल तो मेमरी स्पेस असेल तो टोटल 64 किलोबाइट्स एवढा 64 किलोबाइट्स म्हणजे फर्स्ट आणि सेकंड जनरेशन पेक्षा खूप जास्त आहे हा. अँड त्याच्यामध्ये IO पोर्ट्स ते किती असतील तर 256 पर्यंत त्याच्यामध्ये काय असतील IO पोर्ट्स असतील. इन थर्ड जनरेशन other level features included efficient higher level languages addressing and full arithmetic execution in 29K transistors. याच्यामध्ये काय केलेलं आहे 29K ट्रान्झिस्टर्स यूज करून काय केलेलं आहे न्यू ॲड्रेसिंग मोड्स यूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अरिथमेटिक एक्झिक्युशनसाठी फुल अरिथमेटिक एक्झिक्युशन यूज केलेलं आहे. नंतर कोणता असेल तर 8086 हा मायक्रोप्रोसेसर आहे. हा कुणी इंट्रोड्यूस केलेला आहे वॉज फॉलोड बाय झायलॉग या कंपनीने इंट्रोड्यूस केलेला आहे. 8086 मायक्रोप्रोसेसर हा 1979 मध्ये इंट्रोड्यूस केला. कोणत्या कंपनीने झायलॉग या कंपनीने 8086 हा मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला. अशा प्रकारे थर्ड जनरेशन मध्ये हे आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक्झाम्पल्स असतील जे मोटोरोला कंपनीने मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केलेले आहेत ते म्हणजे 68000 इन 1988. कोणता असेल 68000 हा 1980 मध्ये केला असेल इंट्रोड्यूस. नंतर आणखी इंटेलचे आणखी मायक्रोप्रोसेसर असतील ते तुम्हाला एवढं सिलेबसला नाही आहे त्याच्यामुळे फक्त आपण एवढाच विचार बघू. नंतर नेक्स्ट जनरेशन असेल ते फोर्थ जनरेशन. नेक्स्ट इज फोर्थ जनरेशन.
a 32-bit microprocessor. 1981 मध्ये कोणता इंट्रोड्यूस केला तर टोटल 32 बिटचा. आतापर्यंत थर्ड जनरेशन पर्यंत किती बिटचे मायक्रोप्रोसेसर बघितले तर टोटल 16 बिटचे. आता त्याच्यानंतर फोर्थ जनरेशन मध्ये किती बिटचा आला तर 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला. तो कोणता असेल तर 80386 हा 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर किती साली 1981 साली तो इंट्रोड्यूस करण्यात आला. ह्याच्यामध्ये काय चेंज असेल तर ह्याच्यामध्ये टोटल 4 GB मेमरी स्पेस. किती 4 GB एवढा मेमरी स्पेस असेल. अँड स्पीड कसं असेल याचं 32 बिट असेल. आणि 4 GB म्हणजे काय तर 4 × 230 बाइट्स एवढा त्याचा मेमरी स्पेस असेल. In fourth generation, this microprocessor is 32 bit, and in 1982, in 1982, the Intel introduces microprocessor is HP 32. हा 1982 साली introduce करण्यात आला. Last generation is fifth generation. In fifth generation त्याच्यामध्ये काय आला ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट आले. म्हणजे काय एकदम जास्त इम्प्रूव्हमेंट आल्या. ह्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर डिझाईन करण्यात आला. त्याचं काय असेल फोर्थ जनरेशन किंवा अबाव फोर्थ जनरेशन जे काय असेल फोर्थ जनरेशन सेकंड जनरेशन या चारही जनरेशनपेक्षा ह्याचं स्पीड कसं असेल मॅक्झिमम स्पीड असेल. अँड रन टू सिस्टीम ऑन न्यू OS सिस्टीम. मग ह्याच्यामध्ये कोणते न्यू OS सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आले फिफ्थ जनरेशनमध्ये तर फिफ्थ जनरेशनमध्ये जी इंट्रोड्यूस करण्यात आली ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असणार आहे तर युनिक्स ही मायक्रोप्रोसेसरची सिस्टीम नेक्स्ट डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. ती ऑपरेटिंग सिस्टीम कोणी केलेली तर ती युनिक्स असेल. त्याच्यामध्ये काय आले चेंजेस द प्रोसेसर इन दिस जनरेशन इज जनरली कॉल्ड ॲज पेंटियम. त्याला काय म्हटलेलं आहे पेंटियम असं म्हटलेलं आहे. मे बी कॉल्ड ॲज 80586. हा कोणता असेल प्रोसेसर 80586 हा प्रोसेसर आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे पेंटियम असं म्हटलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज पेंटियम. ह्याचे युजेस काय असतील तर 32 बिट ॲड्रेस बस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे डेटा ट्रान्समिट किंवा रिसेप्शनसाठी किती बस आहेत 32 बिट ॲड्रेस बस आहेत. मग त्या कशा असणार आहेत सिरियली किंवा पॅरलली दोन्ही टाईप्समध्ये त्याच्यामध्ये सिरियल बस असणार आहेत. टोटल स्पीड किती असणार आहे त्याचं स्पीड असेल ते टोटल 64 मेगाहर्ट्ज एवढं काय असणार आहे त्याचं ट्रान्समिटिंग स्पीड असेल. आणि 64 to 233 मेगाहर्ट्ज एवढं त्याचं स्पीड असणार. इन फिफ्थ जनरेशन इट इज कॉल्ड एज पेंटियम. मग त्याच्यामध्ये पेंटियम फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे 3 मायक्रोप्रोसेसर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले इन फिफ्थ जनरेशन. त्याच्यामध्ये स्पीड काय असेल त्याचं 64 मेगाहर्ट्ज टू 233 मेगाहर्ट्ज. आणि हा टोटल 32 बिट ॲड्रेस बस आहे. त्याच्यामध्ये पेंटियमनं वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केलेले. अशा प्रकारे आपण काय बघितलं इंट्रोडक्शन टू इव्हॅल्युएशन ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर अँड ऑल अबाउट द मायक्रोप्रोसेसर इव्हॅल्युएशन. म्हणजेच काय प्रत्येक फोर्थ जनरेशन पासून लास्ट जनरेशन म्हणजे फिफ्थ जनरेशन पर्यंत मायक्रोप्रोसेसरमध्ये होणारे चेंजेस आपण बघत गेलो आणि ते स्टडी केलं. तर नेक्स्ट पॉइंटमध्ये आपण काय बघणार आहे तर ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कम्प्युटर. थँक्यू.